तुम्हाला 24 तास गेल्याशिवाय राहणार नाही. नो मीटर, त्याच्यावर काही मीटर लागणार नाही, काही घाबरू नका. कोणी सांगत असेल तुम्हाला मीटर लागेल, काही मीटर लावणार नाही. त्याकरता मी तुम्हाला इथे शब्द देतोय, आमच्याजवळ जात नाहीये. काय गुन्हा होता आमचा? उमेदवारी मागली, आमचा गुन्हा होता का? 2.5 वर्ष आम्ही या रात्रंदिवस भटकले, घरावर तुळशी पत्र ठेवले, पक्षाचं काम केलं. पक्ष ज्यावेळेस हे भाजप सोडून दुसऱ्या पक्षात गेले त्यावेळेस ते म्हणत होते की या वरंगाव शहरात आम्ही झेंडा पकडायला माणूस ठेवणार नाही मधुमामा. त्यावेळेस शामराव जोरकरांना आम्ही इथे झेंडा पकडला, आंदोलनामध्ये मार खाल्ला आम्ही. पक्ष तिथे पक्षाचा झेंडा फडकवत ठेवला. आणि अशा टायमाला जर कधी विकास काम वगैरे हो हे तुम्ही म्हणता भाजपने केलं, मी बी आहोत म्हणतो ना, पण भाजपमध्ये केलं त्यावेळेस आम्ही होते ना. तुम्ही कुठे होते ज्यावेळेस माझ्या माता भगिनींच्या डोळ्यात पाण्यासाठी अश्रू येत होते? त्यावेळेस एक तरी आमच्या व्यतिरिक्त आला का आंदोलन करायला? केल्या का सह्या केल्या का त्यांनी आंदोलन? काहीच केलं नाही. अशा लोकांना आता जाब विचारण्याची आवश्यकता आली आहे. काय गुन्हा होता आमचा? आमची उमेदवारी मागणी म्हणून कट केलं, जात कमी आहे म्हणून कट केलं. म्हणजे छोट्या जातीवाल्यांना कुठे जायचंच नाही का? पैसा नाही म्हणून तुम्हाला उमेदवारी कट. मग त्या दिवशी सुचलं त्यांचे मुस्लिम भैयाले, नाही म्हणे आता काय करू? म्हणता काय आता म्हणे आपण एक घागर घेऊ, कारण की त्या घागरचं पाणी जे आहे ते पाणी आपण या महिलांच्या डोक्यावरची घागर आपण उतरवली आहे. त्याकरता आपण ही निवडणूक जी आहे ते लोक सहभागाच्या माध्यमातून लढू. आणि लोकांनी एवढ्या प्रकारचा भरभरून अशा प्रकारचा प्रतिसाद दिला. महिलांनी 1-1 रुपया, आम्ही असं काही कोणाला मागितलं नाही, पण स्वतः महिला इथे आल्या, 1-1 रुपया तिच्यामध्ये टाकला. आणि आता तुमच्या घामाच्या पैशातनं ही निवडणूक आम्ही त्या माध्यमातून लढतोय, तुमच्या घामातल्या पैशातनं. मग तुम्ही म्हणता ना आता तुम्ही जर काय वोट बी देऊ और नोट बी देऊ, म्हणजे तुमच्यातून आम्ही पैसे बी घेतोय आणि तुमचं मतदान बी घेतोय. आणि हे मतदान याच्यासाठी घेतोय की येणाऱ्या काळामध्ये या मतदानाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला हा मतदानाचा जो का मागतोय हे कर्ज तुम्हाला घेतोय. आणि हे कर्ज आम्ही विकास कामाच्या माध्यमातून व्याजा सकट फेडल्याशिवाय राहणार नाही. यास आम्हाला विकास करायचा, आम्हाला काहीच पाहिजे नाही आहे. मागितली उमेदवारी नाही दिली. या वरंगाव शहरात सार्वजनिक शौचालय बांधले, हा आमचा गुन्हा होता. मी नगराध्यक्ष झाला असताना या वार्डामध्ये आपण पेवर ब्लॉक कॉन्क्रिटीकरण केलं, हा आमचा गुन्हा होता. काय पाहिलं तुम्ही आमच्यात पैसे नाही आणि आता दिले पैसेवाल्याला उमेदवाऱ्या. त्याकरता मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे की चला या दंग्यांना आपल्याला आता आम्ही घाबरणार नाहीये. ते एकानं म्हटलं होतं, राहो में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है, राहो में खतरे कितनी भी हो ठहरता कौन है, अरे मौत कल आती है आज आ जाए डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, तेरे लश्कर के मुकाबले अकेला हूं मैं, मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है, मरता कौन है.